नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी रेसिपी आहे, तीही मुलांच्या खूपच आवडीची। मस्त अशी आपण आज चॉकलेट डोनट बनवलेले आहेत। अगदी जसे बेकरीमधून आणतो ना आपण त्याप्रमाणे झालेले आहेत। आतून एकदम सॉफ्ट आहेत आणि खूपच टेस्टी बनतात। कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे हे आपले डोनट बनवून तयार होतात आणि मुलांना पटकन आपल्याला हा खाऊ बनवून देता येतो। यासाठी आपण अजिबात अंड वापरलेलं नाही आहे किंवा ईस्टसुद्धा वापरलेला नाही आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त असे चॉकलेट डोनट तयार होतात। चला मग याची रेसिपी पाहूया। आता आपण एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा आहे। 1 कप मैदा चाळून घ्या छान असा। त्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालायची आहे, जी आपण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची। आधी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। 3 चमचे आपण दही घालायचे, घट्ट दही असावं। आणि त्यानंतर आपण इथे 1/4 कप दूध घालून घ्यायचे। त्यानंतर 2 चमचे तेल घालायचे। इतकंच साहित्य आहे। हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घ्यायचं। मी आधी चमच्याने मिक्स करते आणि त्यानंतर मी हाताने याला मिक्स करणार आहे। यामध्ये अजिबात दुसरं म्हणजे इतर दूध वगैरे काही घ्यायला लागणार नाही आहे। या साहित्यामध्ये छान असं हे आपलं पीठ मळून होतं। याचा आपण गोळा तयार करून घ्यायचा। म्हणून बेकरीमधून जो आपण डोनट आणतो ना त्याप्रमाणेच हा डोनटसुद्धा आतून छान असा ना फुगलेला असतो, स्पॉन्जी झालेला असतो। मस्त असा आपण गोळा तयार करून घेतला आहे। आता याला आपण अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर मग आपण याचे डोनट बनवून घ्यायचे आहेत। आता अर्ध्या तासानंतर बघा मी हे पीठ घेतले आणि ना आपल्या पोळपाटावर थोडंसं ना याला हाताने मळून घेते, म्हणजे हलकं होईल आपलं हे पीठ आणि आपल्याला लाटायला सुद्धा येईल। आणि या सर्व पिठाचाच मी गोळा बनवून घेतला आहे आणि आता हे लाटून घेणार आहे। हे अजिबात म्हणजे पातळ अजिबात करायचं नाही आहे बरं का, याला जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे छान असा आतून फ्लफी म्हणजे एकदम सॉफ्ट आपला आतून डोनट बनेल। हे बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे। ही इतकं जाड ठेवले बघा, जास्तही जाड नको किंवा अगदी पातळसुद्धा नको। पातळ जर बनवलात ना तर असा स्पॉन्जी होणार नाही आणि जास्त जाड बनवलात ना तर तो आतून शिजणार नाही। तर ह्या साईजचा आपण बघा डोनट कट करून घेतलं आहे। आता त्याला मधूनसुद्धा आपण एक होल बनवून घ्यायचा आहे आणि मस्त असा आपला डोनट तयार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही एकदा डोनट बनवून बघा घरच्या घरी। अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान डोनट तयार होतात। तेल चांगलं उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये ना चांगला लालसर कलर येईपर्यंत मीडियम गॅस ठेवायचा, जास्त मोठाही करू नका, लवकर म्हणजे शिजतो हा डोनट आणि आतून आहे ना कच्चाच राहील। त्यामुळे ना मीडियम टू लो आपला गॅस असावा, फ्लेम असावी आणि त्यावरच आपण छान असं ना वेळ लागू देत पण ना छान असं शिजू दे। मस्त लालसर कलर येईपर्यंत आपण डोनट तळून घ्यायचं आहे। मस्त बघा आपला डोनटला कलर आलेला आहे आणि छान असे आपले डोनट तळून घेतलेत आपण सर्व। इथे मी माझ्याकडे जे डार्क चॉकलेट होतं ना ते मी वितळवून घेतलेलं आहे वाटीमध्ये। तर याच वाटीमध्ये हे डोनटला मी लावून घेणार आहे। अशा प्रकारे लावून घ्यायचं बघा, थोडंसं घोळवून घ्यायचं, यामध्ये एका बाजूनेच लावायचं। बघा मस्त असं आपलं चॉकलेट आपण लावून घेतले आणि एक नंबर आपले डोनट झालेले आहेत बघा। खूपच सुंदर आपलं डोनट तयार झालेलं आहे। सर्व आपण डोनटला हे चॉकलेट लावून घ्यायचं। आता मी 1 कप घेतलं होतं ना मैदा, त्यामध्ये बघा हे एवढे डोनट होतात। म्हणजे तुमच्या आता घरच्या हिशोबानं तुम्ही पीठ घेऊ शकताय, मैदा घेऊ शकताय। 3 मोठे आणि 1 छोटासा डोनट झालेला आहे। वरून मी थोडेसे स्प्रिंकलर टाकते, म्हणजे खूप सुंदर लुक येतो आपल्या या डोनटला। अगदी बेकरीसारखे आपले डोनट दिसतात। मस्त असे आपले डोनट तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे बरं का। आणि अशा प्रकारचे डोनट तुम्ही एकदा नक्की घरी बनवून पहा। बाहेरून विकत डोनट आणण्यापेक्षा आपण जर घरीच मुलांना अशा प्रकारे बनवून दिलेत ना तर मुलंही खुश होतील आणि पोटभरसुद्धा त्यांना खाता येईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।